ठाण्यात तपासणी करणाऱ्या लॅबकडून रुग्णांची घोर फसवणूक। ब्रेन ट्यूमर नसतानाही दाखवला ट्यूमर। आमदार केळकर यांनी घेतली ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट। ठाणे महानगरपालिका मुख्यालयानजीक असलेल्या आरती लॅब या तपासणी केंद्रात रुग्णांची घोर फसवणूक होत आहे। आरती लॅबच्या या अंधाधुंद कारभाराची तसेच त्यातून रुग्णांची होत असणाऱ्या फसवणुकीसंदर्भात आमदार संजय केळकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले आणि उपाध्यक्ष महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष सूरज दळवी यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली। तसेच आरती लॅबला तात्काळ टाळी ठोकून संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी केली। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आखलेल्या धडक मोहिमेत ठाणे महानगरपालिकेसमोरील इमारतीत असलेल्या आरती लॅबमध्ये गरीब रुग्णांची फसवणूक होत असल्याचं उघडकीस आलं। रुग्णांना खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवले जाते, त्यांच्याकडून जास्तीचे पैसे लाटतात। या लॅबमध्ये अधिकृत डॉक्टर नसतानाही कर्मचारीच ही लॅब चालवत आहेत। तर या लॅबला महानगरपालिकेने परवानगी दिलेली असून सध्या या लॅबमध्ये अयोग्य आणि बेकायदेशीर कृत्य सुरू आहेत। एका रुग्णाला ब्रेन ट्यूमरचे खोटे रिपोर्ट दाखवून घाबरवण्यात आले। याबाबत त्या रुग्णाने दुसऱ्या न्यूरोलॉजिस्टकडे तपासणी केली असता त्याचा ट्यूमरच नसल्याचं उघड झालं। अशा प्रकारे या ठिकाणी असंख्य लोकांची फसवणूक झालेली असल्याचा आरोप आमदार केळकर यांनी केला। तेव्हा या लॅबला त्वरित टाळं ठोकून संबंधितांच्या मुसक्या आवळाव्यात। त्याचबरोबर अन्य ठिकाणी जर असे प्रकार सुरू असतील तर ठाणे महानगरपालिकेने स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे।